भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना करणाऱ्या पाकिस्तानला भारतानं कसा धडा शिकवला हे दाखवणारा एक व्हिडिओ भारतीय लष्करानं जारी केलाय। पाकिस्ताननं 2 भारतीय जवानांचा शिरच्छेद करण्याचं अमानवी कृत्य केल्यानंतर भारताकडून पाकिस्तानला दिलेलं हे चोख उत्तर। 1 मे रोजीचा हा व्हिडिओ पूंछमधल्या कृष्णा घाटीतला आहे, ज्यात भारतीय सैनिक अँटी टँक गाइडेड मिसाइल्सनी पाकिस्तानी पोस्ट आणि बंकर्स उद्ध्वस्त करतायत। या व्हिडिओमध्ये भारतीय लष्करानं पाकिस्तानी चौक्यांवर तब्बल 7 क्षेपणास्त्र डागल्याचं दिसतंय। या हल्ल्यात पाकिस्तानी बंकर्स पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, ज्यात पाकच्या 7 सैनिकांना कंठस्नान घालण्यात आलंय। ही गाइडेड मिसाईल होती आणि त्यांनी बरोबर नेमकं तो जो त्यांचा मोर्चा होता तो उद्ध्वस्त केला। आणि उद्ध्वस्त झाल्यानंतर पहिली गोष्ट होते की त्यांचे शत्रूचे सैनिक आहेत ते आता जखमी होतात किंवा मरतात, हा पहिला। दुसरी गोष्ट अशी होते की त्यांच्या मनोबलावरती परिणाम होतो की त्यांना हे कळून चुकतं की आपण काही खुरापत काढली तर भारत हा चूप बसणारा देश नाही आहे। आता आपण त्यांना प्रत्युत्तर नक्की देणार आहे, त्यामुळे ते सतर्क असतात। पण ते असून देखील आपण ताबडतोब जो त्याला म्हणतो आपण इमिडिएट रिॲक्शन ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यामुळे त्यांच्या मनोबलावरती परिणाम होतो। 1 मे रोजी जम्मू काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं भारतीय चौक्यांवर उखळी तोफांचा जोरदार मारा केला होता। या हल्ल्यात भारताचे 2 जवान शहीद झाले होते। त्यावेळेस पाकिस्ताननं शहीद झालेल्या जवानांच्या मृतदेहांची विटंबना केली होती। शत्रूच्या या अमानवी कृत्याला सडेतोड उत्तर देऊ असा इशारा भारतीय लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता। ऐसा है कि इस तरह की कार्रवाई जब होती है तो उसके लिए कुछ हम भी जवाबी कार्रवाई करते हैं और कार्रवाई करते आए हैं। पाकिस्तानी सैनिक दहशतवाद्यांशी हात मिळवून काश्मीरमध्ये अशांतता पसरवतायत। भारतानं पाकिस्तानच्या या कृत्याला वेळोवेळी उत्तरही दिलंय, पण पाकिस्तानच्या कुरापती काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीयेत। त्यामुळे पाकिस्तानच्या प्रश्नावर कायमचं उत्तर शोधणं मोदी सरकार समोरचं मोठं आव्हान आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई।